राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आजपासून घाना, आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या 3 आफ्रिकी देशांचा दौरा। अलाहाबाद इथं भाजपाची 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती। राज्यसभेसाठी भाजपाचे 11 आणि 1 भाजपा पुरस्कृत, तर काँग्रेसचे 6, समाजवादी पार्टीचे 7 आणि बसपाचे 2 उमेदवार विजयी। केंद्र सरकार लवकरच नागरी हवाई वाहतूक धोरण आणणार, प्रवासी हिताचे नियम लागू करण्याची केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची माहिती। आयडीबीआय बँकेचं कर्ज बुडवल्याप्रकरणी दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्यांची 1411 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं केली जप्त। सहकारी बँकांनी केवळ नफा मिळवण्याचा विचार न करता सर्वसामान्य माणसाची आर्थिक पत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी। मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांची ग्वाही। पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी करणारे 2 घुसखोर ठार। चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत यजमान ब्रिटनवर भारताची 2-1 अशी मात। हरारे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 9 गडी राखून दणदणीत विजय, के.एल. राहुलची पदार्पणातच नाबाद शतकी खेळी। रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या टेनिस खेळाडूंची घोषणा, लिएंडर पेसला 7व्यांदा संधी, महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेचाही समावेश। ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आज सायना नेहवालची गाठ चीनच्या यू सूनशी।